साहेब मॅडम लवकर बाहेर या, कोणतरी बाहेर जाळलंय. मी तोपर्यंत गाड्या बाजूला घेतो. तरी जळले. चला बघूया आता काय जळलं. बघूया आपण. चला. मिळते. प्रीतम त्याला आत घेऊन जा. बाबा चालतंय. हे ज्यांनी कोणी केलंय ना त्याला मी नाही सोडणार. दादा हे बघा. दादा काय 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 झालं? सगळ्याची राग झाली रे. काहीच उरलं नाही. म्हणजे ओ म्हणजे काय? म्हणजे माहित नाहीये का तुम्हाला? दादासाहेबांचे पेंटिंग जळाले, कोणीतरी जाळून टाकले. मी तर म्हणते एक तरी ठेवायला पाहिजे होतं ना जाळणाऱ्याने. किमान एकाचं तरी एक्झिबिशन केलं असतं. थांब. हिला काय झालं ग हे? माझ्या आयुष्यभराची मेहनत, माझा आनंद, माझे ते रंग, सगळ्याचीच राख झाली. आता काय दाखवू जगाला मी? रिकामा झालो ग मी, पूर्ण रिकामा. श्रीकांत असं नको म्हणूस. हे बघ, ते पेंटिंग जरी जळली असली तरी तुझी कला ही तुझ्या हातात आहे, तुझ्या मनात आहे, आणि ती तुझ्याकडून कोणीच हिरावून नाही घेऊ शकत. लक्षात ठेव. पण मला एक गोष्ट कळत नाही, कोणी केलं असेल हे सगळं? नाही, जाळणाऱ्याने किमान एखादं तरी ठेवायचं ना पेंटिंग. त्याचं एक्झिबिशन लावलं असतं किंवा 4-5 तुम्ही विकले असते ना दादासाहेब, तर तुम्हाला ना 4-5 हजार रुपये तरी मिळाले असते. काय आता सगळ्याची राखच झाली. शी बाई. दामिनी अहो हे ज्यांनी कोणी केलंय ना मुद्दामून केलंय. कारण हा अपघात नाही, घात आहे. जो कोणी याला जबाबदार आहे त्याला माफ नाही करणार. शी, काय घर आहे? इथं माणसं राहतात की दगड आहेत सगळीच. कुणालाच कशाचीच काहीच पडली नाहीये. करोडपती झालीये ना मी, मग आनंद कुठे सगळ्यांना? दादासाहेबांची पेंटिंग जळाली त्याचं कौतुक. कसे सगळे बसतात बघितलं ना? कुणीतरी मेलंय असंच वाटतंय. सगळ्यांच्या चेहऱ्याचे सुतक आल्यासारखे झालेत. जाऊ दे, मला काय फरक पडतो? मला आनंद झाला ना, मी करोडपती झालीये. माझा आनंद मी स्वतः सोबत साजरा करणार, माझं तोंड गोड करणार. तुम्ही येताय ना? चला. आणि वहिनी म्हणाला ना, तू परत करशील चित्र, तू कशाला उगाच काळजी करतोयस? वहिनी. हो, आराम कर श्रीकांत. काय पण घरातले लोक आहेत, पेंटिंग जळाले म्हणून शोक करतायत. ह्यांना कळत नाहीये का मी करोडपती होणार आहे? काहीतरी गोडाधोडाचं बनवावं, माझं तोंड गोड करावं. नाही पण असू दे दामिनी, आता तू तुझ्यासाठी काहीतरी गोड बनव.
काय बनवू बरं? बघू, रवा तरीश. सावित्री डब्याला झाकण लावते की त्यावर बसते. शी, तांदूळ आहेत ह्यात. काय रवा वगैरे कुठे ठेवलाय सगळं? काय तामिनी मॅडम, बरं झालं. सावित्री मॅडम, झालंय तुमचं सांत्वन करून. माझ्यासाठी एक गोष्ट कराल का? नाही कराल का? नाही, तुम्हाला करावी लागेल. तर माझी अशी इच्छा आहे की ते पैसे आणायला जायच्या आधी मला काहीतरी गोड छान खाऊन जायचंय. तर माझ्यासाठी छान छान गोड गोड तुपातला शिरा बनवशील का? बनव. तामिनी मॅडम, अहो काय चाललंय तुमचं? घरात एवढा वाईट प्रसंग घडलाय, तुम्हाला गोडधोड खावंसं कसं बरं वाटू शकतं? ए काय? कसली घटना? काय घडलंय? हा, ते फडतूस पेंटिंग जळते ना? किती मोठा भाऊ करताय त्याचा. घरावर सुतक आलंय का? आणि ऐक, त्याच्याही पेक्षा काहीतरी मोठी गोष्ट घडणार आहे या घरात, माझ्या आयुष्यात. मी आज करोडपती होणार आहे. किती आनंदाचा क्षण आहे, कळतंय ना तुला? चल पटकन शिरा बनव, छान तुपातला बनव. चल. तसं नाही, श्रीकांत सरांची अवस्था बघवत नाही. तामिनी मॅडम, मला माफ करा, काही गोडाधोडाचं बनवायला सांगू नका प्लीज. ऐक ना सावित्री, मी तुला ऑर्डर करते, रिक्वेस्ट करत नाहीये. हा, मला शिरा खायचे आणि मला शिरा खाऊन लॉटरीचे पैसे आणायला जायचे, कळलं? बनव. बनवायला काही हरकत नाही, तुम्ही समजून घ्या फक्त. तू कुणाशी बोलतेस कळतंय तुला? मी मालकीण आहे तुझी. हा, तू ना, मी सांगते तेवढंच करायचं. जर तू आत्ता शिरा नाही बनवलंस ना, तर तुला आत्ता या नोकरीवरून काढून टाके ना मी. मग बस घरात तुझ्या शिरा बनवत. बनव. बनवायचं. सावित्री, तुला कळत नाहीये का ग? मी काय बोलतेय? मला गोड खायचंय. त्या अहिल्या वहिनींमुळे माज चढलाय ना तुम्हा सगळ्यांना. डोक्यावर चढवून ठेवलंय ना तुम्हाला, म्हणून माज करताय तुम्ही. पण आता नाही. आता फार काळ हे सगळं टिकणार नाहीये. मला तुमची लायकी दाखवलीच पाहिजे. आता मी करोडपती झाली ना, मी सुद्धा अहिल्या किर्लोस्करांपेक्षा एक मोठं घर घेणार आहे, कळलं? ते तुझ्यासारखे 56 सर्वंट्स कामाला ठेवणार आहे, पण तुला उभं सुद्धा करून घेणार नाहीये तिथे. एक मिनिट. हॅलो. हा, बिल्डर साहेब, दामिनी देवी किर्लोस्कर बोलतीये. ऐका ना, अहिल्या देवी किर्लोस्करांपेक्षा मोठं घर हवंय मला. हा, तुम्ही एक काम करा ना, एक 3 BHK फ्लॅट. नाही, फ्लॅट नकोय, रो बंगलो हवाय. हो, नाही, त्यांच्यापेक्षा मोठा हवाय. एक मिनिट, तुम्ही ना 7 BHK करा. हां, आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला पर्सनल स्विमिंग पूल हवाय घराच्या समोर. त्याचबरोबर एक छान स्पेशियस असं गार्डन हवंय, जिथं सगळ्या प्रकारची झाडं असतील. आणि हां, 30-40 गाड्या बसतील इतकं मोठं पार्किंग सुद्धा हवंय मला. येस, तुम्ही पैशांची अजिबात काळजी करू नका. येस, मी तुम्हाला चेक पाठवेन. ओके, येस, थँक्यू. म्हटली खात्री?